नमस्कार. हिंदुस्थान पोस्ट मध्ये आपलं स्वागत. 2 दिवसापूर्वी राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं. उद्या या मतपेट्या उघडल्या जातील आणि सगळ्या नेत्यांचं भवितव्य काय असेल याबाबत हे उघड होईल. या नेत्यांमध्ये पुढील काही दिवस आता सत्ता संघर्ष सुरू होईल. या सत्ता संघर्षात कुठला नेता जास्त प्रभावी असेल किंवा कुठला नेता केंद्रस्थानी असेल सत्तेच्या, ही एक चर्चेचा विषय झालेला आहे. याबाबत आपण चर्चा करणार आहोत. ज्येष्ठ पत्रकार, माजी संपादक आणि राजकीय विश्लेषक डॉक्टर उदय निरगुडकर सर. नमस्कार सर. नमस्कार. आपलं हिंदुस्थान पोस्ट मध्ये स्वागत. तर आता या निवडणुका झाल्या, मतदान उद्या, मतपेट्या उघडल्या जातील. तर पुढील काही दिवस म्हणजे सत्ता संघर्ष राहील. एक्झिट पोल मध्ये महायुतीला एक कौल दिलेला आहे. तर कुठला नेता राज्यात प्रभावी होईल किंवा कुठला नेता सत्तेच्या केंद्रस्थानी असेल, चर्चा कोणाची असेल जास्त, काय वाटतं? 100% एकाच नेत्याची चर्चा असेल. तो नेता नेमका काय करतोय, त्याच्या डावाला प्रतिडाव कसे टाकायचे, त्याच्या प्रभावाला उत्तर म्हणून दुसरा प्रभाव कसा निर्माण करायचा, त्याला खाली पाडण्याकरता काय काय क्षय काटक्षय करायचे, असा एकमेव नेता आता महाराष्ट्रात आहे की जो सहयोगी पक्षांच्या आणि विरोधी पक्ष या दोघांच्या समोर केंद्रस्थानी आहे. त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस हे जर आपल्या नेतृत्वाखाली आता या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला 100च्या वर जागा येऊन दिल्या त्यांनी, तर 100% त्यांचं मुख्यमंत्री पद ही एक, त्याला आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये सुंदर शब्द आहे, डन डील. ही डन डील गोष्ट असणार आहे. आणि त्यांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्याकरता तुतारी गट असेल किंवा मशाल गट असेल किंवा काँग्रेसचा हात असेल, हे तिघही प्रचंड प्रयत्न करतील. अगदी एकनाथ शिंदे यांना चुटकारण्यापासून ते अजितदारांना ललकारण्यापर्यंत सगळ्या गोष्टी करतील. याचं कारण त्यांचा एकमेव उद्देश आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस काही झाले तरी सत्तेवर बसता कामा नयेत. दॅट्स व्हॉट ही इज द सेंटर ऑफ एव्हरीथिंग. मी तोच प्रश्न विचारणार होतो आता पुढे, की सत्ता आता महायुतीची येईल असा एक एक्झिट पोल मध्ये बऱ्यापैकी निष्कर्ष निघतोय. तर जर महायुतीची सत्ता येणार असेल किंवा महायुतीला सत्तेचं एक गणित जुळवता येणार असेल, तरी शरद पवार सहजासहजी महायुतीची सत्ता येऊ देतील का? शरद पवारांनी स्वतः व्यतिरिक्त सहजासहजी कुणाची सत्ता येऊ दिली आतापर्यंत महाराष्ट्रात? किंवा सहयोगी पक्षाचे विलासराव देशमुख असतील किंवा इतर कुणी असतील, त्यांना तरी सुखाने राज्य करू दिलंय का? किंवा केंद्रात गेल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाला तरी सुखाने राज्य करू दिलंय का? शरद पवार यांचं असणं हेच आजूबाजूच्या इकोसिस्टमसाठी एक धोक्याचा इशारा असतो. मग ते स्वपक्षीय असतील किंवा इतर पक्षातील लोक असतील. त्यामुळे ते त्यांच्या कारवाया करतील, यात काही शंकाच नाहीये. आणि त्यांनी नाही केलं तर मग ते शरद पवार कसले? एका दगडात अनेक पक्षी मारण्याचं विलक्षण कसं, राजकारणातलं टायमिंग अचूक साधण्याचं कसं, जातपात बरोबर केव्हा काढायची, एखादं घर बरोबर केव्हा फोडायचं, एखाद्या मतदारांच्या एका संपूर्ण वर्गाला कसं आपल्याकडे चुचकारायचं, याची अनेक उदाहरणं त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत दिलेली आहेत. स्वतः केल्यानंतर ती राजकीय समीकरणं असतात आणि दुसऱ्याने केल्यानंतर मात्र ती फोडाफोड असते. हे जनतेवर ठसवण्याकरता आपल्या पत्रकारांच्या फौजा त्यांच्या पदरी बाळगल्या आहेत, त्या सगळ्या त्याच्या मागे उभ्या असतात. त्यामुळे शरद पवार निश्चित करतील, यात काही शंका नाहीये. आणि त्यांनी ते करावं आणि देवेंद्र फडणवीस त्यांना उत्तर देतील. पण गेले काही दिवस संजय राऊत हे म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे होऊ शकतात आणि उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे किंवा मुख्यमंत्री पदाचे दावेदार पहिली पसंती आहे असं एक ठासून सांगतात. तर उद्धव ठाकरे या निकालानंतर कुठे असतील किंवा त्यांचं स्थान काय असेल असं तुम्हाला वाटतं? सुजितजी, एक लक्षात घ्या, कोणाला किती जागा मिळतात याच्यावर आहे. जर संजय राऊतांना आपल्या नेतृत्वाने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं असं वाटत असेल, तर तिने आपल्या पक्षाला आपल्या वक्तृत्वातून 100% स्ट्राईक रेट द्यावा. म्हणजे शिवसेना जेवढ्या जागा लढती आहे तेवढ्या जागा ते निवडून आणतील. आणि तेवढ्या जागा निवडून आणल्या आणि 100% स्ट्राईक रेट असला की साहजिकच मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे यांची दावेदारी असेल. आणि मग ती नाना पटोले किती उदार अंतःकरणानं मान्य करतात हे देखील महाराष्ट्र पाहिल. त्यामुळे संजय राऊत हे जर महाराष्ट्राचं भाग्य आणि महाविकास आघाडीची समन्वयाचं भाग्य ठरवत असतील
तर त्या भाग्याविषयी मी काय बोलावं. अच्छा, बरं, तुम्ही म्हणालात महायुती भाजप सगळ्यात मोठा पक्ष असेल आणि देवेंद्र फडणवीस हाच एक चर्चेचा किंवा एक सत्तेच्या सुजितजी याचे दोन गोष्टी मी असं का म्हणतो ते, ही काही कोणाची भलामण करत नाहीये, पण भारतीय जनता पक्ष आज 150 पेक्षा जास्त जागा लढवते आणि काँग्रेस जेमतेम 100 जागा लढवते. सो दर इज अ डिफरन्स ऑफ 50. जरी दोघांचा स्ट्राईक रेट सेम असला आणि दोघांच्या स्ट्राईक रेट मध्ये अगदी 10% जरी फरक पडला, 10% स्ट्राईक रेट जरी भाजपचा काँग्रेसपेक्षा कमी असला तरी भाजपच्या जागा जास्त येणार आहेत. या व्यतिरिक्त भाजपचे 17 किंवा 18 उमेदवार हे अजित पवार यांच्या गटाकडून आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून उभे आहेत. त्यामुळे शेवटी ते निवडून आल्यानंतर ते आपापल्या नुकत्याच प्रवेश केलेल्या पक्षामध्ये मुख्यमंत्री कोण व्हावं याच्याकरता ते देवेंद्र फडणवीस यांचाच आग्रह धरणार. याचं कारण त्यांचा मूळ पक्ष इतके वर्ष भारतीय जनता पक्षच राहिलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जो पक्ष 180च्या आसपास जागा लढवतोय, साहजिकच त्या पक्षाचा स्ट्राईक रेट जरी 50-60% असला तरी त्या जागा खूप जास्त असतील, म्हणून मी भाजपला जास्त जागा देतो, इतकंच. नाही, 1-2.5 वर्षापूर्वी जसं भाजपच्या 105 जागा होत्या, पण तरी 40 जागा आणि 10 अपक्ष असे 50 जागा घेऊन, 50 आमदार घेऊन एकनाथ शिंदे सत्तेत बसले आणि मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आलं. तर आता जर उद्या निकालामध्ये जर 40 पेक्षा जास्त जागा शिंदे यांना मिळाल्या तर मग मुख्यमंत्री पदासाठी किंवा एकनाथ शिंदे हा एक महायुतीचा फेस चेहरा असू शकतो का? मतदानानंतर निवडणुकांचे निकाल कसे लागले याच्यावर या सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. जर त्यामध्ये मराठा किंवा जरांगे हा फॅक्टर आणि त्याचा प्रभाव जर खूप मोठ्या प्रमाणात आढळला, भाग क्रमांक 1. नंबर 2, भारतीय जनता पक्षाला 80 पेक्षा कमी जागा मिळाल्या आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार मिळून 80 पेक्षा जास्त जागा असतील, तर साहजिकच ते दोन्ही गट एकत्र होऊन काही वेगळी मागणी करू शकतात. मग असं असेल तर मग 25-30 जागा मिळणारे अजितदादा पण म्हणू शकतात की आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या चर्चा काय माध्यमातून होणार नाहीयेत. या सगळ्यांचा केंद्रबिंदू नंतर असणारे दिल्ली, आणि त्या दिल्लीत चर्चा करून निर्णय घ्यायला फक्त 2 ते 3 दिवस असणार आहेत. त्यामुळे मागच्या वेळेसारख्या बारामतीच्या करामती फार करायला जागा उरली नाहीये, हे महाराष्ट्रांनी लक्षात घेतलं पाहिजे. बरं, आता गेल्या या प्रचाराच्या दरम्यान राज ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलंय की आम्ही सत्तेचा भाग असू किंवा सत्तेत असू, म्हणजे आता उद्या त्यांना किती जागा मिळतील हा उद्या कळेलच, पण तरी तुम्हाला काय वाटतं त्यांना किती जागा मिळतील आणि सत्तेत? त्याचं कारण असं आहे, ज्या 1-4 त्यांनाही माहिती आहे आपल्या काही 50 जागा येणार नाहीयेत, पण ज्या 3-4-5 जागा त्यांना अपेक्षित आहेत, एक बाळा नांदगावकर असतील, अमित ठाकरे असतील किंवा वणीची एक जागा आहे ती त्यांना मिळू शकते, तिथला उमेदवार एक हे आहे, किंवा ठाण्याच्या जागेबद्दल ते होपफुल असू शकतात. या सगळ्या जागी जे मोदींना मानणार आणि स्थानिक उमेदवारावर नाराज असणारं असं एक 5-10 हजाराचं मतदान प्रत्येक ठिकाणी असणार आहे. कारण बऱ्याच ठिकाणी इन्कम्बंटना उमेदवारी दिलेली आहे की जे आता आमदार आहेत, मग ते एकदा असतील, दोनदा असतील, तीनदा असतील, ते आमदार आहेत, त्यांना नाराज असलेला परंतु मोदींना पंतप्रधानपदी बघू शकणारा असा एक मोठा वर्ग आहे की मोदींचं समर्थन करतोय, पण त्यांना स्थानिक उमेदवार मान्य नाहीये. मग ते अशा उमेदवाराच्या शोधात असतील की जे निवडून आल्यानंतर मोदींना किंवा भारतीय जनता पक्षाला समर्थन देतील. म्हणूनच त्यांनी अत्यंत चतुराईने ते विधान केलं. त्याच्यामध्ये काहीसा संभ्रम भारतीय जनता पक्षाच्या केडरमध्ये पसरला, यात काही शंकाच नाही. त्याचबरोबर तो भारतीय जनता पक्षाच्या मतदारांमध्ये पसरला, त्यातही काही शंका नाही. हा त्यांच्या निवडणूक रणनीतीचा भाग आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा ते बोलले ते वस्तुस्थिती आहे. लोकसभेला त्यांनी ते केलेलंच होतं, विधानसभेला सुद्धा त्यांनी ते जाहीर केलं, फक्त ते आता निवडणुका लढवून समर्थन करतायत, इतकाच त्याचा अर्थ आहे. ओके, एक शेवटचा प्रश्न. आपल्या या चर्चेमध्ये काँग्रेसचं एकाही नेत्याचं नाव आलेलं नाही, तर काँग्रेस म्हणजे आता महायुतीचं सरकार येईल असा एक कौल आहे, पण कदाचित हे कौल काही म्हणजे लोकसभा मागचं जे हरियाणा आणि लोकसभेचे एक्झिट पोल बघता जर उलट झालं किंवा काँग्रेसचं संधी मिळाली तर काँग्रेसमधून मुख्यमंत्री पदाचा चेहरा किंवा एक विरोधी पक्ष नेता कोण असेल असं वाटतं? काँग्रेसच्या नेत्याचं नाव मी घेतलं नाही, याचं कारण नाना पटोले यांचं नाव घेतलेलं हे पृथ्वीराज चव्हाणांना आवडणार आहे का? पृथ्वीराज चव्हाणांचं नाव घेतलेलं नाना पटोलेला आवडणार आहे का?
बाळासाहेब थोरातांचं घेतलेलं नाव नाना पटोलेला आवडणार आहे का? बाळासाहेब थोरातांचं घेतलेलं नाव हे पृथ्वीराज चव्हाणांना आवडणार आहे का? त्यांच्याकडे अनेक तसे त्या मुळात काँग्रेसमध्येच अनेक गट तट आहेत. त्यामुळे मी त्या पक्षातल्या एका नेतृत्वाचं नाव घेतलं नाही. याचं कारण त्यांनी एक नेतृत्व असं काही पुढे केलेलं नाहीये. आज नाना पटोलेंनी बोलायचं आणि बाळासाहेब थोरात यांनी त्याच्याशी काहीशी विसंगत किंवा विपरीत अशी भूमिका मांडायची, हे एकदा नाही, हे अनेकदा घडलेलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी एक वेगळी भूमिका मांडायची आणि त्यानंतर नाना पटोले यांनी वेगळी भूमिका मांडायची. हे सगळा कलगीतुरा हा आपण बघतोय. त्यामुळे मी काँग्रेसच्या नेतृत्वाचं नाव घेतलं नाही. त्यामुळे असंही होऊ शकेल की जर उद्या काँग्रेसलाच 100 जागा मिळाल्या, विच इज हायली अनलाइकली, 100% स्ट्राईक रेट, विच इज ऍब्सोल्युटली अनलाइकली. पण जर तसं घडलं तर त्यांचा मुख्यमंत्री हा दिल्लीत ठरेल आणि तो दिल्लीत ठरलेला मुख्यमंत्री त्या पक्षाची हायकमांड जी आहे ती इथे येईल, आमदारांशी बोलेल, नावं बंद लखोट्यातनं जातील. हे सगळं आता एकदा नाही घडलेलं आहे. हे आपण पत्रकार म्हणून गेली 25 वर्ष कव्हर करत आलेलो आहोत. फक्त नाव बदलतात, कधी प्रणव मुखर्जी असतात, कधी माधवराव सिंधिया असतात, कधी मार्गारेट आल्वा असतात. नाव फक्त बदलतात, तशी नाव बदलतील पण नाव दिल्लीतच ठरणार आहे मुख्यमंत्र्याचं, ही वस्तुस्थिती आहे. पण काँग्रेसला ती संधी जनता देईल अशी काही सुतराम शक्यता आहे मला असं वाटत नाही. आणि जरी जनतेने तशी संधी महाविकास आघाडीला उपलब्ध करून दिली तरी काँग्रेसच्या मुख्यमंत्री बनण्यातला सर्वात मोठा अडसर हा त्यांचा अतिमहत्वाकांक्षी सहयोगी पक्ष म्हणजे शिवसेना असेल आणि त्याच्याशी कसं डील करायचं याच्याबद्दल आता काँग्रेसमध्ये प्रचंड मतभिन्नता आणि कल्लोळ आहे. तर उदय सरांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस हाच एक या म्हणजे निकालानंतरचा प्रमुख चेहरा असेल. राजकारण हे महाराष्ट्रातलं राजकारण देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याभोवती फिरेल. तर धन्यवाद उदयजी, आपण आपल्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.